पोलीस ठाण्याकडे आमच्या तपास पथकाने एक चांगली कामगिरी केलेली आहे। अग्निशस्त्र बाळगणारा अवैधपणे असा एक गुन्हेगार आम्ही पकडला। त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं शस्त्र आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि त्याच्याकडे तपास करताना त्याच्या चौकशीमध्ये त्याने चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे तपासामध्ये एकूण 4 ठिकाणी आतापर्यंत त्यांनी घरफोडीच्या चोऱ्या केल्या हे निष्पन्न झालं। हा जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचे साथीदार हे घरामध्ये लोक दागिने ज्यांच्याकडे आहेत त्याची पाहणी करून रेकी करून त्यांच्या जाण्यानं त्यांचे कार्यक्रम ह्याबाबत माहिती मिळवून ते कुठं नातलगाच्या लग्नाला कुठल्या कार्यक्रमाला जाणार आहेत, कुठे कीर्तनाला कार्यक्रमाला जाणार आहेत याच्यावर लक्ष ठेवून ते गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये दरवाजाचा कडी कोंडा तोडून खिडकी वाटे जाऊन आतमध्ये कपाटामधले दागिने स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साहाय्याने फोडून त्यातले सोन्याचे दागिने पैसे अशा पद्धतीने त्यांनी चोऱ्या केल्या होत्या। तर या तपासामध्ये 2 आरोपी प्रणित उर्फ भुऱ्या टोल्या सुनील पाटील आणि अजित प्रकाश पाटील अशा दोघांना आम्ही अटक केले। त्यांचे एक साथीदार त्यांच्याकडे आमची चौकशी चालू आहे। याच्यामध्ये चोरीचा संपूर्ण माल या गुन्ह्यामधला आम्ही हस्तगत केलेला आहे। अधिक चौकशी करून आणखी चोऱ्या किंवा इतर ठिकाणी त्यांनी काही गुन्हे केलेत का याच्यासाठी अधिकच्या गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। सदरचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांचं पथक यांच्याकडून केला जात आहे। याच्यामध्ये वाघचौरे, गजानन जाधव, आमचे चेतन सोनवणे, त्याच्यानंतर आमचे ASI दयानंद पाटील आणि इतर अंमलदार असे सक्रिय सहभागी आहेत। आमचे माननीय पोलीस अधीक्षक देशमुख सर, माननीय उपअधीक्षक नरळे सर, त्याच्यानंतर आमचे DYSP मेहर सर यांच्या मार्गदर्शनात ही चांगली कामगिरी झालेली आहे। धन्यवाद।